आता आपल्याला ऑटोकॅड आर्किटेक्चर स्टार्ट करायचा. सगळ्यात पहिले आपल्या बरोबर काय इसेन्शियल 20 दिवसचे आहे, प्रोफेशनल 20 दिवसचे, एक्सपर्ट 20 दिवसचे आहे. तर आपण इसेन्शियलमध्ये आपले कमीत कमी किती लेसन्स आहे बघा. आता एकूण आपल्या याच्यामध्ये लेसन्स आहे 28 लेसन्स आहे 20 दिवसचे. आपण पर डेला एक जरी पकडतो म्हटलं तरी आपल्याला कवर करायचे 20 दिवसामध्ये होऊन जाते कवर ते. तर सगळ्यात पहिले बघायच्यात काय कॅटेगरीचं ड्रॉइंगची 2D ड्रॉइंगचं अगोदर, नंतर डुअर आहे, नंतर डायनिंग टेबल आहे, ॲसिमेट्रिक आहे, 1.2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह, मेट्रिक प्लॅन, इम्पिरियल प्लॅन, इलेक्ट्रिकल प्लॅन, फर्निचर, सेप्टिक टँक, रेन वॉटर, टाईप ऑफ लेआउट प्लॅन, सिम्पल सबमिशन ड्रॉइंग. एवढे आपले टॉपिक्स आहे, एवढे आपल्याला क्लिअर करायचे आहे. सगळ्यात पहिले याच्यामध्ये ह्या एवढ्या बेसिक ड्रॉइंग्स आहे. सगळ्यात पहिली बेसिक ड्रॉइंग कोणती आपल्याला बेसिक स्केच 1. एक स्टेप आहे त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन लिहिलेलं आहे म्हणा का बा काय कसं करावं लागतं. तर ड्रॉ दिस ड्रॉइंग बाय युझिंग स्टेप 1 आहे युनिट्स करा, सेट, इन्शर्ट फर्स्ट डायनॅमिक इनपुट ऑन, नंतर अर्थ मोड ऑन, ऑब्जेक्ट स्नॅप ऑन, नंतर यूज लाईन टू. बस त्याचा यूज करून करावं लागते. आपण स्टेप बाय स्टेप करू. आता हे आज लेसन झाला की हा तुम्हाला इथं खाली असेल इथं आयकॉन येऊन जाईल यूट्यूबचा, त्याचा क्लिक केलं तर तुम्हाला ते पूर्ण सेशन दिसून येतं तुमच्या. आता बघा जसं आपण ऑटोकॅड ओपन करतो तर हे एक ऑटोकॅड ओपन केलं मी 18चं व्हर्जन आहे. याच्यामध्ये 22चं 20चंही व्हर्जन अवेलेबल आहे. तर अलग अलग पीस तुम्ही आता इथे शिकवतो आम्ही, तुम्ही जर पी सी जाऊन बसले तर 20चं 22चं व्हर्जन अवेलेबल आहे. तर तो म्हणजे जेव्हा तुम्ही ऑटोकॅड ओपन करणार तर फक्त इथचं का ते वर्किंग थोडंसं जे असतं ना जीव आहे ग्राफिकल युजर इंटरफरन्स जे असते ऑटोकॅडचं तो फक्त वेगवेगळा राहते. बाकी सगळं सेम राहतं. तुम्हाला हे स्टार्ट ड्रॉइंगचं ऑप्शन राहणारच नाही, तर मग तुम्हाला इथे प्लसचं ऑप्शन राहणारच, किंवा इथे ओपन किंवा इथे न्यूचं ऑप्शन. बघा इथे ओपन येते किंवा इथे न्यू येते, तसं येते. तर न्यूवर क्लिक करायचं. इथे तुम्ही स्टार्ट ड्रॉइंग क्लिक करतो. आता स्टार्ट ड्रॉइंग क्लिक केल्यानंतर हे ऑटोकॅड जसं आपण ओपन करणार तर स्टार्टिंगमध्ये अशा प्रकारची विंडो ओपन होते. याच्यामध्ये आपले बेसिक सेटिंग लक्षात ठेवायचे, पाठ ठेवायचे आहे, जेणेकरून जेव्हा पण आपण नवीन ड्रॉइंग स्टार्ट करू तर आपण त्या सेटिंग वाईज जर आपण गेलो तर आपल्याला ड्रॉइंग बनवायला जास्त कठीण नाही जाणार, म्हणजे ड्रॉइंग चुकणार नाही आपली, नाही का. म्हणून स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. नाही राहील लक्षात तरी आपला व्हिडिओ राहील तुमच्याजवळ नेहमी, ठीक आहे. आता बघा हे ओपन केलं तर इथं कसं काल स्टुडंटला मी शिकवलं 3D मॉडेलिंग, तर म्हणून इथे ऑटोकॅडचे 3D मॉडेलिंग चालू आहे टूल. पण आपल्याला आता 2D शिकायचं आहे. त्याची 2D टूल कोणते आहे? 2D टूलला याच्यावाला इथे जायचं. बघा इथं जर 3D टूल असले तर ऑटोकॅडमध्ये बघा दोन गोष्टी इन्व्हॉल्व आहे, एका 2D मॉडेलिंग, एका 3D मॉडेलिंग. तर 2D मॉडेलिंग आपल्याला शिकायची आहे. मी शिकवलं 3D मॉडेलिंग स्टुडंटला, तर आपल्याला याला 2D मॉडेलिंगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करायचं? खाली राहते इथं जर कमांडमध्ये काही प्रॉब्लेम असला तर खाली यायचं, इथं राहते याला म्हणते स्टँडर्ड टूलबार. मॉडल हे दिसते ना आयकॉन व्हायला हा बार, हे माऊस करतो मी, याला म्हणते स्टँडर्ड टूलबार. ह्या स्टँडर्ड टूलबारमध्ये नेहमीच इथे हे बटन राहते, याला काय म्हणते वर्कस्पेस स्विचिंग. हा सेटिंगचा आयकॉन जर इथं नसेल तर काय करायचं, हे जे ह्या 3 डॉट, ह्या 3 डॉटवर क्लिक करायचं. ह्या 3 डॉटवर क्लिक करून इथं वर्कस्पेस स्विचिंगचं ऑप्शन राहते, हे बघा वर्कस्पेस स्विचिंग. तर याला टिक ठेवायचं. आता हे टिक आहे म्हणून इथं ऑप्शन आहे. मग जर इथं नसलं अवेलेबल त्या 3 डॉटवर क्लिक करायचं, कारण ह्या 3 लाईन्स नेहमी अवेलेबल राहणार. मग इथं वर्कस्पेसवर क्लिक करायचं, इथून मग हे ऑन होऊन जाते. याच्या ह्या ॲरो क्लिक करायचे. ह्या ॲरो क्लिक केल्यानंतर इथून घ्यायची आपली ह्या कमांड 3D मॉडेलिंगच्या. आपल्याला पाहिजे 2D मॉडेलिंगचे. 2D मॉडेलिंग म्हणजे ड्राफ्टिंग ॲनिमेशन, याला म्हणजे 2D मॉडेलिंग. याचा क्लिक करा. क्लिक केलं तर ह्या आपल्या 2D मॉडेलिंग कमांड चालू झाल्या. याच्यामध्ये आपल्याला ड्रॉ टूलबार, मॉडिफाय टूलबार, ॲनिमेशन टूलबार, लेयर्स, ह्या सगळ्या कमांडचा यूज करून आपल्याला आपल्या ज्या ड्रॉइंग्स आहे, ज्या वर्कबुकमध्ये इन्व्हॉल्व आहे, इन्क्लूड केलेल्या आहे, त्या बनवायच्या आपल्याला. त्या कशा बनवणार त्या शिकायच्या. तर प्रत्येक ड्रॉइंगमध्ये एक त्याचा एक अलग पर्पज राहणार, अलग टेक्निक राहणार बनवायची. आणि ते बनवताना अलग आपल्याला कमांड यूज करावं लागते, है ना. अलग वेनं जावं लागते, अलग वेनं विचार करावं लागते. तर ते सगळं तुम्हाला विचार करून ड्रॉइंग बनवायच्या. त्यामुळे सगळं शिकवणार तुम्हाला मी, तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता बघा सगळ्यात पहिलं आपण जो आपण ओपन करतो ऑटोकॅड, तर इथं बघा हे कधी कधी असं राहते, म्हणजे असं ऑटोकॅड असं पूर्ण ह्या स्क्रीनला फिल नाही राहत. तर ह्या बटनला हे जे आहे ना मॅक्झिमाइजला क्लिक करायचं, पूर्ण फिल करून टाकायचं. सगळ्यात पहिले राहते इथं ॲप्लिकेशन मेनू, याला म्हणते ना ऑटोकॅड, असं इथं मोठा सिम्बॉल दिलेला आहे एचा. त्याला क्लिक केलं की इथं ॲप्लिकेशन मेनू राहते. म्हणजे ॲप्लिकेशन मेनू म्हणजे काय होते, नवीन फाईल ओपन करणं, बनवलेली फाईल इथून ओपन, नवीन फाईल सुरू करणं, न्यू करून ओपन करणं, कालची फाईल बनवलेली आज ओपन करणं, आज जी बनवली आपण फाईल त्याला कमांडने सेव्ह करणं, किंवा आज काल बनवलेली फाईल आपण आज ओपन केली, त्या कमांडला आपल्याला त्या फाईलला आता आजच्या डेटमध्ये सेव्ह करायचं आहे. कालची डेट आपली 10 तारीख होती, आजची 11 तारीख आहे आपली, तर इथं तुम्हाला सेव्ह ॲज करायचं आहे 11 तारीख. तर मग आधी सेव्ह केलेल्या फाईलला जर नवीन नावाने सेव्ह करायचं असेल तर आपण कोणती कमांड यूज करतो, सेव्ह ॲज यूज करतो. तर हे तुम्हाला सांगतोच मी आता सेव्ह करून. नंतर इम्पोर्ट करणं एखादी फाईल दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये, PDF वगैरे असं, तर आपण याच्यामध्ये जर PDF असेल तर PDF जर आपण इम्पोर्ट केला तर आपण ऑर्गॅनमध्ये कन्वर्ट होऊन जाते ह्या कमांडने. नंतर एक्सपोर्ट करणे, म्हणजे इथं बनवलेला फाईल PDF मध्ये एक्सपोर्ट करणे, है ना. पब्लिश नेटवर वगैरे मेल वगैरे पाठवणे आहे काही, तर पब्लिश करायचं. प्रिंट बनवायची, प्रिंट म्हणजेच काय, प्रिंटरचं कनेक्ट असतील डायरेक्ट प्रिंट निघून जाते. आणि ड्रॉइंग प्रिंट याच्यामध्ये काय आहे,
ही युनिट ऑडिट वगैरे गोष्टी आहेत, आपण त्या करू आता. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे रिकव्हरी मॅनेजर. ओपन रिकव्हरी मॅनेजर म्हणजे काय होते, ऑटोकॅडमध्ये एक रिकव्हरी सिस्टम आहे. म्हणजे समजून घ्या आपण ड्रॉइंग बनवतो, ड्रॉइंग बनवता सिस्टमची लाईन गेली तर आपली ड्रॉइंग सेव्ह राहते. कशामध्ये, रिकव्हरी मॅनेजरमध्ये. पण ते कधी सेव्ह राहते, जेव्हा तुम्ही ड्रॉइंग स्टार्ट करत आहे. स्टार्ट करताना तुम्ही त्या ड्रॉइंगला जर फर्स्ट टाईम तुम्ही सेव्ह करून ठेवत असाल तर, हे की नाही. आता मी ड्रॉइंग बनवून स्टार्ट केलेलं आहे, आता हिला जर मी फर्स्ट टाईम सेव्ह करून ठेवलं तरच ते रिकव्हरी मॅनेजरमध्ये सेव्ह होते, नाही तर ते सेव्ह नाही होणार. आता फर्स्ट टाईम सेव्ह करून ठेवणं म्हणजे काय, आता बघा इथं काय नाव आहे, ड्रॉइंग वन आहे. म्हणजेच काय, एस्केप करा, कंट्रोल एस दाबा, असं एक ऑप्शन येते ड्रॉइंगचं. किंवा मग काय करा, इथं बघा वरती पण आहे, याला म्हणते ॲप्लिकेशन मेनू, याला म्हणते हे बघा दिसते हे आडवा बार, याला म्हणते टॉप, म्हणजे पूर्ण टॉपचा आडवा जो बार आहे त्याला म्हणते ॲप्लिकेशन, याला ॲप्लिकेशन मेनू म्हणते उभ्याला, याला म्हणते क्विक ॲसेट टूल बार. म्हणजे याच्यामध्ये ज्या कमांड्स आहे आणि इथल्या ज्या कमांड्स आहेत त्या आपण इथे ॲड करून ठेवू शकतो. की इथलं तुम्ही सेव्ह बटन जरी प्रेस केलं तरी तेच ऑप्शन येते, आणि इथं जाऊन इथं जरी सेव्ह केलं तुम्ही तरी तेच ऑप्शन येते. म्हणजे सेव्हचे 3 प्रकार आहे, कंट्रोल एस, इथं आणि इथं, कोणतं एक घ्या. आता डॉक्युमेंटमध्ये तुमची ते फाईल तुम्ही सेव्ह करा. समजून घ्या तुम्ही ज्या पीसीवर बसला तिथं सेम असंच करायचं आहे. डॉक्युमेंटचा फोल्डर ओपन होते, याच्यामध्ये तुम्ही ह्या न्यू फोल्डर करायचं. तुमचं नाव आहे प्रतीक, तर प्रतीक नाव मी तसं लिहितो आहे ना, आणि डेट टाकून द्यायची लागेल आजची, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि याला डबल क्लिक करून याच्यामध्ये समजून घ्या आजच्या डेटमध्ये तुम्ही हे फाईल सेव्ह करा, अशा प्रकारे. पर डेला फाईल सेव्ह करायच्या, तर याला मध्ये सेव्ह करणं. आता तुम्ही तुमच्या नावानं याला सेव्ह करून ठेवलेलं आहे. आता तुम्ही 2 घंटे काम करा, 3 घंटे काम करा, 4 घंटे काम करा, आणि तुम्ही त्या ड्रॉइंगला सेव्ह करूच नका. डायरेक्ट पॉवर जाऊ द्या. डायरेक्ट पॉवर जर गेली, तुमचं जर वर्क ते सेव्ह नाही केलं तुम्ही, मग आपल्याला भीती वाटते का अरे आपण 4 घंट्याचं काम आपण सेव्ह नाही केलं. पण तुम्ही जर का त्या ड्रॉइंगला फर्स्ट टाईम सेव्ह करून ठेवलं ऑटोकॅडमध्ये, तर ते ड्रॉइंग सेव्ह राहते. मग फक्त काय करायला लागते, डबल लाईन आली का लाईट आली का पूर्ण ओपन करायचं. ओपन करून काय करायचं, याचं जायचं, याच्यामध्ये जाऊन ड्रॉइंग युटिलिटीमध्ये जायचं, इथून हे ओपन रिकव्हरी मॅनेजर ओपन करायचं. बघा हे तुमच्या नावाचा फोल्डर ते बनून जाते. हे ओरिजिनल फाईल, याच्या खाली बॅकअप फाईल राहते. बॅकअप फाईलला डबल क्लिक केलं की तुमचं पूर्ण वर्क सेव्ह राहते. तर हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपला अगोदरचा, कारण की आपण जे वर्क करतो ते वर्क सेव्ह राहिलं पाहिजे. पण असं नाही करायचं, एक सवय लावून टाकायची, आपण लाईन जायची वाट नाही पाहायची, हे काही नाही. रिकव्हरी मॅनेजरमध्ये रिकव्हरी होईल याची वाट नाही पाहायची. एक सवय अशी लावायची का थोडंसं काम केलं का कंट्रोलेस करत जायचं. कंट्रोलेस बघा, फर्स्ट टाईम कंट्रोलेस केल्यावर आपल्याला जर नाव लिहिलं नसेल तर ते नाव लिहायसाठी नवीन एक बॉक्स ओपन होते. पण आता आपण याला 11, 12, 24 नाव लिहिलेलं आहे, तर फक्त आता आपल्याला कंट्रोलेस करावं लागते, ठीक आहे, समजलं. तर आपण ते सेव्हचं ऑप्शन बघितलं, तुम्हाला याला सेव्ह करून ठेवायचं आणि कंट्रोलेस पेच करत राहायचं. आता आपल्याला दुसऱ्या गोष्टी बघायच्या, हे ॲप्लिकेशन मेनू पाहिला आपण, ठीक आहे, आणि कॉन्टेक्स्चुअल टॅबमध्ये सेव्हचं ऑप्शन बघितलं. जसं आपण समोर जाऊ तर आपण इथून एक गोष्ट नवीन पाहत राहू, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बेसिक सेटिंग शिकायची आहे, कारण आपल्याला ते ड्रॉइंग स्टार्ट करायची आहे. तर बघा सगळ्यात पहिलं आपल्याला माऊस शिकायचा आहे. माऊसमध्ये बघा किती बटन्स, एक आहे लेफ्ट की, राईट की, स्क्रोल बटन, स्क्रोल अप अँड डाऊन केलं तर झूम इन झूम आउट होते. बघा झूम इन झूम आउट होते ना, आणि त्या स्क्रोल बटनला तुम्ही प्रेस करून धरलं असं प्रेस, हां त्याला जर तुम्ही प्रेस केलं तर बघा इथे पॅन असं एक येते सिम्बल येते, हाताचा पंजा येते, तर त्याला प्रेस केल्यावर पॅन टूल ॲक्टिव्ह होते. पॅन टूल म्हणजे काय, तुम्ही ड्रॉइंगला इथून असं इकडे तिकडे मूव्ह करू शकता. हे झालं माऊसचे कंट्रोल, ठीक आहे. कोणती कमांड घेताना तुम्हाला लेफ्ट की तिने कमांड घ्यायची आहे, आणि लेफ्ट कीने असं क्लिक करून तुम्हाला काय करायचं, कमांड प्रेस करायचे आहे, असे लाईन प्रेस करायची आहे. कमांड सोडण्यासाठी तुम्ही राईट क्लिक करा आणि कॅन्सल करा किंवा एंटर करा, किंवा मग क्लिक आणि एस्केप करा. कीबोर्डवरचं एस्केप, 2 प्रकार तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, आता तुम्ही लाईन कमांड घेतली, अशी क्लिक केलं, लाईन बनवली आणि एस्केप केलं, लाईन कमांड चालली गेली. तुम्हाला पुन्हा इथं जाऊन लाईन कमांड घ्यायची गरज नाही आहे. फक्त एंटर दाबा किंवा ह्या स्पेसबार दाबा कीबोर्डमधला, कमांड ते पुन्हा रिपीट होते, तेवढं आपला टाईम वाचते. हे बघा पुन्हा कमांड गेली, कमांड आली, एंटरनं कमांड जाते पण आणि येते पण. तर तुम्हाला एवढा वेळ असतं की इथं जा, कमांड घ्या, वेळ वाचते, ठीक आहे. सर मी सर्कल कमांड घेतली, तशी क्लिक केलं मी, कमांड गेली पूर्ण सर्कल, एंटर दाबल्यानं काय होते, कमांड पुन्हा वापस येते. म्हणजे लास्ट घेतलेली कमांड स्पेसबार कमांड किंवा एंटर कमांडने रिपीट होते, ठीक आहे, समजलं एवढं. आता मी हे जे एवढं बनवलेलं आहे, आता बघा झूम इन झूम आउट बघा, असं कर्सरवर लक्ष ठेवायचं. समजून घ्या, तुम्हाला आता फक्त हे एवढं झूम करायचं आहे, तर कर्सर इथे न्यायचा आणि मग झूम करायचं, मग तेच झूम होते सेंटरमध्ये. समजून घ्या तुम्हाला झूम हे करायचं आहे, तुम्ही कर्सर तुमचा इथं आहे तर काय होणार, असं होते. हे लक्षात ठेवायचं, बारीक गोष्टी, ठीक आहे. नंतर मला आता ह्या ड्रॉइंग इकडे ड्रॅग करायचं आहे. ड्रॅग करायचं आहे म्हणजेच
स्क्रोल बटनला प्रेस करायचं, स्क्रोल बटनला झूम इन झूम आउट नाही करायचं, प्रेस करायचं, असं ड्रॅग करायचं, अशा प्रकारे. हे समजलं आपलं, माऊस समजलं तुम्हाला. आता एस्केप. आता तुम्हाला काय करायचं आहे, चुकलेली ड्रॉइंग तुम्हाला डिलीट करता आली पाहिजे. तर सिलेक्शन कसं करायचं बघा. याच्यामध्ये 2 प्रकार सिलेक्शन, एक आहे लॅसो सिलेक्शन, दुसरा आहे रेक्टँग्युलर सिलेक्शन. लॅसो म्हणजे काय होते, हे जे लेफ्ट की आहे, लेफ्ट माऊसची लेफ्ट बटन, लेफ्ट क्लिक जे तुम्ही दाबून धरणार अशी आणि असं माऊस ड्रॅग करणार, हे होय लॅसो सिलेक्शन. असं जे होते ना हे, याला म्हणते लॅसो सिलेक्शन. तर लॅसो सिलेक्शन तेवढं इफेक्टिव्ह नाही आहे. मी एवढं सिलेक्ट करून फक्त काय झालं, एवढं सिलेक्ट झालं, पूर्ण सिलेक्ट झालं नाही झालं. मी आता सिलेक्ट झालं आहे ते सगळे. सिलेक्ट म्हणजे काय होते, असं हे ब्लू असं हायलाईट होते ते ब्लूमध्ये, याला मध्ये सिलेक्ट झालं. मी आता याला करतो डिलीट बटन प्रेस करतो, कसं करायचं, डिलीट झालं, डिलीट असं होते. आता जे डिलीट झालेलं आहे ते मला रिटर्न आणायचं आहे. चुकीनं समजून तुमचं काही डिलीट झालं तर रिटर्न कसं आणायचं, कंट्रोल दाबून धरायची आणि झेड बटन दाबायचे, कंट्रोल झेड, अंडो रेडो, जसं आपण एक्सेलमध्ये यूज करतो आणि वर्डमध्ये एक्सेलमध्ये तशा प्रकारे. दुसरी गोष्ट, लॅसो सिलेक्शन म्हणजे काय होते, लेफ्ट की तुम्ही दाबून धरता आणि लॅसो सिलेक्शन होते, ते जास्त इफेक्टिव्ह नाही आहे, म्हणून ते यूज नाही करायचं. कोणतं यूज करायचं, लेफ्ट की अशी वर क्लिक करायची, सोडून द्यायची, दाबून नाही धरायची, आणि मग माऊस असं ड्रॅग करताना कोणते बटन दाबून धरायचे नाही. एक क्लिक करून ठेवून द्यायचं, सोडून द्यायचं, पुन्हा ड्रॅग करायचं, मग इथं पुन्हा क्लिक करायचं, झालं, असं पूर्ण सिलेक्ट झालं अशा प्रकारे. आणि आता हे डिलीट, समजलं, असं सिलेक्ट करा. नंतर याच्यामध्ये पण 2 प्रकार आहे, समजून घ्या तुम्ही. आता रेक्टँगल कमांड घेतली अशी, हा रेक्टँगल बनवला, पुन्हा हा रेक्टँगल बनवला असा, आणि हा सर्कल बनवला, ठीक आहे, आणि अशा ह्या लाईन बनवल्या अशा प्रकारे. आता बघा, हा रेक्टँगल सिलेक्ट करतो आम्ही, हा रेक्टँगल असं सिलेक्ट करतो, क्लिक क्लिक, मग क्लिक क्लिक, क्लिक क्लिक, क्लिक क्लिक आणि क्लिक क्लिक, असं प्रॉपरली सिलेक्ट करायचं आणि डिलीट, म्हणजे हे एस्केप केलं मी. आता बघा, याच्यामध्ये 2 प्रकारचे सिलेक्शन बॉक्स आहे. हे जर आपल्याला प्रॉपर समजलं तर आपल्याला कसं मग ड्रॉईंग बनवताना कन्फ्युजन नाही होत. आणि मग आपल्या वर्किंग जर समजलं, काय हँडल आहे का, गिअर आहे का, क्लच आहे का, हे प्रॉपर समजलं आपण प्रॉपर यूज करू शकतो. आता बघा, मी इथे क्लिक करतो, असं ड्रॅग करतो, हे बघा वरती इथे मी क्लिक केली, लेफ्ट बाजूनं जर आलो, लेफ्ट साईडनं जर आलो तर काय होते, ग्रीन सिलेक्शन बॉक्स येत आहे. राईटने गेलो तर कसं ब्लू सिलेक्शन बॉक्स येतं. तर ग्रीन आणि ब्लूचा डिफरन्स काय आहे हे शिकायचं आपल्याला. तर इथे क्लिक करतो आम्ही, ग्रीन सिलेक्शन बॉक्स येत आहे. बघा, मी ह्या लाईनवर आणलं, लाईन सिलेक्ट झाली, पुन्हा जवळ गेलो, पूर्ण रेक्टँगल सिलेक्ट झाला. सर्कलला बघा, सर्कल जवळ, सर्कलला थोडं टच जरी केलं तरी सर्कल पूर्ण सिलेक्ट होते. बघा, झाला सिलेक्ट. तर ग्रीन सिलेक्शनचं असं काम आहे का, ग्रीन सिलेक्शनमध्ये थोडं जरी इंटरसेक्ट झालं, थोडं जरी त्याला टच झाला की तो त्याला सिलेक्ट करून घेते ग्रीन सिलेक्शन. ब्लू सिलेक्शन तसं नाही करत. बघा, ब्लू सिलेक्शन बघा, काय टच झाला पण सिलेक्ट झाला का नाही झाला, जोपर्यंत पूर्ण नाही आहे तो पण सिलेक्ट नाही. बघा, पूर्ण ऑब्जेक्ट आल्यावर सिलेक्ट होते ब्लू सिलेक्शनमध्ये पूर्ण. बघा, आता हा वरचा रेक्टँगल याला टच झाला पण सिलेक्ट झाला का नाही झाला, सर्कल पण टच झाला, सिलेक्ट झाला का नाही झाला. जर सर्कल जर पूर्ण येणार तेव्हा सिलेक्ट होणार. तर ब्लू सिलेक्शनमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट पूर्ण कंप्लीट येते तेव्हा सिलेक्ट होते. ग्रीन सिलेक्शनमध्ये टच जरी झाला, टच असा टच जरी झाला तरी सिलेक्ट होते. हे लक्षात घ्यायचं, गरजेनुसार यूज करायचं टिप्स. आता मी पूर्ण सिलेक्ट करून करतो डिलीट. समजलं एवढं. आता ह्या जो UCS आहे हा आपल्याला इथं आणून ठेवायचा आहे ह्या कॉर्नरवर. तर याला क्लिक करून धरा, साईडला आणून ठेवून द्या. याला एवढं सेटिंग. आता ड्रॉईंग स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला युनिट सेट करायचं आहे. समजून घ्या, आता आपली जी पहिली ड्रॉईंग आहे वर्कबुक बनली ते आहे स्टेप आहे ना, त्याच्यावर डायमेन्शन दिलेलं आहे. बघा, ओपन करायचं. त्याच्यावर डायमेन्शन काय दिलेलं आहे, 15, 25, 15, 25 दिलेलं आहे. 15 हाईट आहे रायझरची, आणि म्हणजे रायझरची हाईट 15 आहे, ट्रेडची जे दिलं डिस्टन्स ते 25चं आहे अशा प्रकारे. तर 15 mm 25 mm मध्ये आपल्याला ते बनवायचं आहे प्रॅक्टिससाठी. तर मध्ये ड्रॉईंग सेट करायची आहे. तर आतापर्यंत आपण युनिट सेट केलेच नाही. तर कडे सेट करायचे, एस्केप करायचं. नवीन कोणती कमांड घ्यायच्या अगोदर एस्केप करायचं. एस्केप केल्यावर कीबोर्डमध्ये UN असं टाईप करा आणि एंटरचे बटन दाबा. झालं. एवढं केलं की मग इथे बघा सेटिंग्स आहे, लेंथची सेटिंग आहे, अँगलची सेटिंग आहे. इथं आपल्याला साठी सेटिंग काय करायची, सिम्पलमध्ये जेव्हा जेव्हा घ्यायची गरज पडेल तेव्हा तुम्ही इथून काय घ्यायचं, आर्किटेक्चर, डेसिमल, इंजिनिअरिंग, फ्रॅक्शनल, सायंटिफिकमधून तुम्हाला काय घ्यायचं आहे, फक्त डेसिमल घ्यायचं आहे. डेसिमल इथं तुम्ही डेसिमल केल्यावर तुम्ही खालून काय घेऊ शकता, घेऊ शकता, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, ह्या 4 युनिटमधून तुम्ही कोणत्याही एक युनिटमध्ये वरचं डेसिमल असताना काम करू शकता. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला फीट आणि इंचेसमध्ये प्लॅन बनवण्याची गरज पडेल पुढे, तेव्हा तुम्हाला घ्यायला लागते इथून इंजिनिअरिंग. फीट आणि इंचेसच्या वेळेस बरं इंजिनिअरिंग, किंवा मग तुम्ही आर्किटेक्चर घेऊ शकता, पण नॉर्मली इंजिनिअरिंग घ्यायचं, इंजिनिअरिंग. आणि इथून तुम्ही फक्त तुम्ही इंच आणि फीट घेऊ शकता, पण फीटच घ्यायचं.
कारण फीटमध्ये इंच येते, इंचमध्ये फक्त इंच येते, म्हणजे 15 इंच 20 इंच असं दाखवणार. फीटमध्ये काय होते 4 फीट 2 इंच असं दाखवणार. तर हे चांगलं दिसते म्हणून समजलं. आता डेसिमल फॉर मेट्रिक प्लॅन आणि इंजिनिअरिंग फॉर इम्पिरियल प्लॅन. तर आपल्याला सध्या डेसिमल घ्यायचं आहे, इथून मिलीमीटर घ्यायचं आहे. आता प्रिसिजन काय आहे, प्रिसिजन बघा. आता इथे डायमेन्शनमध्ये काय दिलेलं आहे वर्कबुकमध्ये आपल्या 15 mm दिलेलं आहे, 25 mm दिलेलं आहे. 15 पॉईंटच्या नंतर एक पण डिजिट नाही आहे, 25च्या नंतर एक पण डिजिट नाही आहे. डिजिट नाही आहे म्हणजे इथून 0 घ्यायचं. असेल डिजिट तर मग इथून किती डिजिट आहे, 2 डिजिट असेल 2 डिजिट घ्यायचे, 2 डिजिट असेल 2 झिरो घ्यायचे, 3 डिजिट असेल तर 3 झिरो घ्यायचे. पण कधी तेव्हा असली कंडिशन तशी असली तर. सध्या ह्या ड्रॉईंगमध्ये नाही आहे, समोरच्या ड्रॉईंगमध्ये राहील तर आपण घेऊ, तिथून 0 करा. झालं. आता हे झाली आपली सेटिंग. खालून काय लाईटिंग म्हणून लिहिलेलं आहे आणि इथे लिहून आहे युनिट फॉर स्पेसिफाईंग द इंटेन्सिटी ऑफ लाईटिंग. आता इथे इंटरनॅशनल आहे, अमेरिकन आहे. आता इथून काय घ्यायचं, इथून कोणतंही घेतलं तर काही फरक पडणार नाही. अमेरिकन घ्यायचं कारण हे फक्त असंच दिलेलं आहे. इथून काही घ्या, घेऊ नका, काहीच नका घेऊ, इथे चेंजेस नका करू, काही फरक नाही पडणार. पण हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर आपलं कसं होते पूर्ण ड्रॉईंग बेस करते. ठीक आहे. आता इथं सेटिंग आहे, हे झाले लेन्सची सेटिंग. आता आपल्या सध्या लेन्सची करते ह्या ड्रॉईंगमध्ये, अँगल तर आहेच नाही. पण तरी ते अँगल सेटिंग आहे. अँगलची सेटिंग असली नसली तरीही अँगल नेहमी ठेवायचा डेसिमल डिग्रीमध्येच. कारण की ऑटोकॅडमध्ये तुम्हाला कधीच डिग्री मिनिट सेकंडमध्ये ॲडियनमध्ये सर्व मिनिटमध्ये अँगल ड्रॉ करायची गरज तुम्हाला कधी पडणारच नाही. म्हणून नेहमी अँगल ठेवायचा डिग्रीमध्ये. कारण तुमच्या ड्रॉईंगमध्ये ह्या वर्कबुकमध्ये किंवा तिन्ही वर्कबुकमध्ये जेवढी बी अँगल तुम्हाला सापडणार ते तुम्हाला सापडणार समजून घ्या 40 डिग्री 90 डिग्री 45 डिग्रीमध्ये सापडते अँगल. म्हणून डिग्री ठेवायचं इथं. हे जे सेटिंग आहे हे कसं सेटिंग, हे आपली सेटिंग होय डायमेन्शनची इनपुट सेटिंग. 2 सेटिंग राहते, एक राहते इनपुट सेटिंग, दुसरी राहते डायमेन्शन शो सेटिंग. म्हणजे ड्रॉईंग बनल्यानंतर आपण बघायचं इथे डायमेन्शन, हे डायमेन्शन शो करतो ना आपण, ती वेगळी सेटिंग आहे, हे इनपुट सेटिंग आहे. ते अगोदर करून घ्यायची. प्रत्येक ड्रॉईंग बनवायची. तुम्ही आज आले आज बनवली, उद्या येणार, तुम्ही उद्या नवीन ओपन फाईल करणार, डबल पूर्ण सेटिंग करून पाहिजे नाही का, अशा प्रकारे. समजलं एवढं? ओके. आता आपण MM सेट केलं. आता हे झाली फक्त सेटिंग करणं. पण तरीही ड्रॉईंग स्टार्ट करायच्या अगोदर आणखीन आपल्याला काही बेसिक सेटिंग करावं लागते. ते कोणती, हे पार्टच करून टाकायचं. प्रत्येक ड्रॉईंगच्या वेळी हे सेटिंग करावं लागते, तेव्हा तुमची ड्रॉईंग स्टार्ट करायची, नाही तर मग ड्रॉईंग चुकते. आता बघा, याला म्हणते कमांड लाईन. ही कमांड लाईन समजून घ्यायची, तिथे व्हिजिबल आहे. याला मी क्रॉस करतो आणि बंद करतो. कमांड लाईन जर नसेल, आता कमांड लाईन जर नाही आहे तर बिना कमांड लाईन आपल्याला समजणार नाही ना कमांड चालू आहे का बंद आहे किंवा काय इन्स्ट्रक्शन आहे. म्हणून कमांड लाईन असणं खूप गरजेचं आहे. तर कमांड लाईन जर अवेलेबल नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा ऑटोकॅडमध्ये किंवा तुम्ही घरी ओपन करणार किंवा कंपनीत ओपन करणार किंवा कॉलेजमध्ये ओपन करणार, तर कमांड लाईन कशी आणायची, कंट्रोल आणि 9 कंट्रोल 9 प्रेस करायचं, कमांड लाईन येऊन जाते. जर नसेल तर शॉर्टकट काय, कंट्रोल 9 प्रेस करायचं, कमांड लाईन तुमची येऊन जाणार. कमांड लाईन असणं खूप गरजेचं आहे. नंतर याला म्हणते स्टँडर्ड टूलबार किंवा मग स्टेटस बार. याच्यामध्ये महत्त्वाचे कमांड राहते. महत्त्वाचे कमांड म्हणजे कोणते बघा, बघा तुम्हाला ह्या वर्कशॉपमध्ये दिसते नाही चौकोन डबे, हे चौकोनचे डबे दिसते तुम्हाला, ब्लॉक दिसत आहे, याला म्हणते ग्रीड. हा ग्रीड बघा, पहिला आयकॉन आहे ग्रीड. याचं शॉर्टकट काय F7 दिसते, F7. तर हे ग्रीड जर बंद ठेवला तर तुम्हाला समजणार नाही की आपण कोणत्या प्लेनवर काम करत आहोत. तर ग्रीड ऑन ठेवावं लागते, कारण की आपल्या प्लेन समजलं पाहिजे म्हणून. तर ग्रीड इथून ऑन ठेवा, नेहमी ऑन ठेवायचा. नंतर हा स्नॅप मोड, सध्या स्नॅप मोड आपल्याला ऑन करायचा आहे पण सध्या नाही करायचा आहे. जे ड्रॉईंगचं याच्यातली हे बघा, हे ग्रीड 1 ग्रीड 2 जे आहे ना, याच्यामध्ये आपल्याला स्नॅपर ऑन ठेवायचं. सध्या याच्यात नाही ऑन ठेवायचं, याच्यात सध्या हेच ठेवायचं आहे, म्हणून स्नॅपर सध्या बंद ठेवायचं आहे. तर हे ग्रीड ऑन ठेवायचा. आता याच्यामध्ये जे लाईन आहे, हे लाईन कशी याच्यामध्ये स्टेट घेतलेली आहे, 15 स्टेट आहे, इकडं होरिझॉन्टल आहे पूर्ण, म्हणजे जेवढे बी लाईन्स ते स्टेट आहे, व्हर्टिकल किंवा होरिझॉन्टल आहे. तर लाईन जर का व्हर्टिकल किंवा होरिझॉन्टल जर असेल तर इथून ऑर्थोमोड ऑन ठेवायचा, F8 दाबायचा, ऑर्थोमोड असा ऑन ठेवायचा. नंतर हा सिम्बॉल आहे पोलर ट्रॅकिंगचा. ठीक आहे, पोलर ट्रॅकिंग सध्या बंद ठेवायची, कारण समोर जर स्टार कमांड आहे, स्टार बनवताना आपली पोलर ट्रॅकिंग ऑन ठेवायची. इथे आपल्या अँगलमध्ये ड्रॉईंग बनवायची, इथे पोलर ट्रॅकिंग ऑन ठेवावं लागतं. तर इथे हा ग्रीड ऑन ठेवा, ऑर्थो ऑन ठेवा सध्या. नंतर इकडला काहीच नाही, हा ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग ऑन ठेवा. कोण ऑन ठेवायचा ऑब्जेक्ट ट्रॅकिंग, हे बघा ऑर्थो ऑन ठेवल्यामुळे काय होतं, लाईन स्टेट होती बघा. जर ऑर्थो बंद केला तर लाईन इन्क्लाइन म्हणते, असे ऑन केल्याबरोबर लगेच स्टेट, अशा प्रकारे. म्हणून ते आपण ऑर्थो ऑन केला. नंतर हा ट्रॅकिंग कोण ऑन केला, आपण ट्रॅकिंग ऑन केल्यामुळे बघा मी ह्या पॉईंटला क्लिक करतो, असं ट्रॅक करतो, अशा प्रकारे पूर्ण असं जे ट्रेस होत आहे. ते ट्रॅकिंगमुळे होते, म्हणून हे ऑन ठेवायचं. नंतर लाईन कमांड घेत आहे मी. आता मला लाईन स्टार्ट करायची आहे ह्या लाईनच्या मिड पॉईंटपासून. तर बघा इथे मिड पॉईंट येत आहे का नाही येत आहे,
म्हणजे ह्या ऑब्जेक्ट स्नॅपमध्ये जावं लागते. याला म्हणजे ऑब्जेक्ट स्नॅप. जर का तुम्हाला पॉईंट स्नॅप नसेल होत, समजून घ्या आता इथं मिड पॉईंट स्नॅप नाही होत आहे, तर प्रॉब्लेम कशाचा आहे, ऑटोकॅडचा प्रॉब्लेम आहे का नाही, सेटिंगचा प्रॉब्लेम आहे. तर इथे याचं हा खूप महत्त्वाचा आहे का नाही ऑब्जेक्ट स्नॅप. याला नेहमी असं बघा, हा बंद कंडिशन, बंद कंडिशन काहीच दाखवत नाही बघा. आधी ते एंड पॉईंट दाखवत होता, तर याला ऑन करायचं, ते साईडच्या ॲरोवर क्लिक करायची. ॲरोवर क्लिक केल्यानंतर मग हे ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंगमध्ये जायचं. ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथून क्लिअर ऑल करायचं आणि सिलेक्ट ऑल करायचं. क्लिअर ऑलने का सगळे अनटिक होऊन जाते, सिलेक्ट ऑलने सगळं सिलेक्ट होऊन जाते आणि ओके करायचं. आता बघा सापडला मिड पॉईंट अशा प्रकारे, आणि पुन्हा हा एंड पॉईंट. तर हे जे पॉईंट सापडत आहे कशामुळे सापडत आहे, ह्या ऑब्जेक्ट स्नॅपमुळे. ह्या जर का बंद असेल तर सापडणार नाही. म्हणून ड्रॉईंग स्टार्ट करायच्या अगोदर त्याला ऑन करायचं, त्याच्या अंदर सेटिंगमध्ये जाऊन सगळे टिक ठेवायचे. आता बघा मला पॉईंट सापडत नाही, तर बिना पॉईंट सापडल्यानंतर मी क्लिक केलं तर अशा क्लिक होते बघा हे, आणि त्या क्लिक बघा कशा राहते, असं राहते. आणि ह्या आपण ऑन करून केलेल्या क्लिक्स आहे, ह्या बघा किती झूम करा, पॉईंट जॉईन राहणार. आलं लक्षात अशा प्रकारे. इथपर्यंत जे सेटिंग आहे ते खूप महत्त्वाची आहे, समजलं. आता आपण करू ड्रॉईंग स्टार्ट, समजलं एवढं. आता बघा कोणती ड्रॉईंग बनवायची आपल्याला ती स्टेप. तर लाईन कमांड घ्यायची, फर्स्ट पॉईंट द्यायचा. फर्स्ट पॉईंट दिल्यानंतर सगळ्यात पहिला आपण व्हर्टिकल लाईन बनवू. तर फर्स्ट पॉईंट दिल्यानंतर तुम्हाला कर्सरने काय करा, डायरेक्शन देऊन ठेवायचे आहे. ते मी असं वर करतो, वर केलो किती आहे 15ची लाईन आहे. तर 1 5 एंटर असं करायचं. 1 5 एंटर केलं की एस्केप करायचं फर्स्ट टाईममध्ये, केलं एस्केप. बघा आता इथं 1 5 एंटरची लाईन बनली आहे बघा, खूप छोटी लाईन बनलेली आहे, खूपच छोटी आहे बघा इथं आहे. म्हणून सगळ्यात पहिले काय करतो आपण, लाईन कमांड घेतो, अशी क्लिक करतो, वर करतो, 1 5 एंटर आणि एस्केप असं करून घ्यायचं फर्स्ट टाईममध्ये. तेवढं केल्यानंतर मग काय करायचं, ह्या टॉपवर क्लिक करायचं आठवणीनं. टॉपवर क्लिक केला का ते लाईन झाली झूम. आता कसं राहते समजून घ्या, आपण आकाश किती मोठा आहे, इन्फायनाईट आहे. तसं जे ऑटोकॅडची स्क्रीन इन्फायनाईट बनवलेली आहे, म्हणून 1 5 हे खूप दूर होती लाईन, म्हणून ते खूप लहान दिसत होते. आपल्याला जो सूर्य किती लहान दिसते तशा प्रकारचं काम आहे. तर म्हणून याला एक छोटं बनवायचं, टॉपवर क्लिक करायचं. टॉपवर क्लिक केलं की रॅपिड झूम होऊन जाते. ते झूम झाल्यावर बघा आता तुम्हाला बरोबर लाईन दिसते आता मोठी. झूम केलं का मोठी होते, दूर केलं का छोटी दिसते. असं सगळं आपल्या झूमवर खेळ आहे. मग याला इथे साईडला ठेवून द्यायचं, मग पुन्हा लाईन कमांड घ्यायची. आता ह्याच्या वरच्या पॉईंटला क्लिक करायचं, असं इकडं किती आहे 25ची. तर 2 5 एंटर, पुन्हा असं वर करायचं. आता 1 5 एंटर, साईडला करायचं, 2 5 एंटर, पुन्हा असं वर 1 5 एंटर. आता मग डायरेक्शन द्यायचे, डायमेन्शन टाकायचे, पुन्हा इकडं 2 5 एंटर, पुन्हा खाली किती 45 आहे, आणि हे 75 झालं, आणि एस्केप बनली डायग्राम. आता हे डायग्राम बनले, आपले डायमेन्शन द्यायचे. त्याच्यासाठी काय करायचं, आता आपण ते सेटिंग केली UN एंटर. आता डी एंटर सेटिंग, एस्केप करायचं, डी फॉर डायमेन्शन सेटिंग, डायमेन्शन स्टाईल एंटर. नंतर काय करा स्टँडर्ड आणि मॉडिफाय झालं. नंतर इथे प्रायमरी युनिटमध्ये येऊन तिकडे डेसिमल केलं ना आपण, ते डेसिमल करायचं. तिकडे 0 आहे, इकडे 0 करायचं, आणि टेक्स्टवर क्लिक करायची. टेक्स्टवर क्लिक केलं ना तिथे टेक्स्ट हाईट. तर टेक्स्ट हाईट किती ठेवायची, नॉर्मली 3 एंटर. सिम्बॉल अँड साईजमध्ये 3 एंटर, अशा प्रकारे. आणि लाईन्समध्ये यायचं, लाईन्समध्ये पण 3 टाकायचं, 3 एंटर, 3 एंटर. आणि इथं पण फिक्स लेंथ एक्सटेन्शन लाईनमध्ये पण 3 एंटर. आता हे काय बघा, एक्सटेंड बियॉन्ड डायमेन्शन लाईन 3, ऑफसेट फ्रॉम ओरिजिन पण 3, आणि फिक्स लेंथ एक्सटेन्शन लाईन पण 3. म्हणजे काय होते, हे दिसते ना गॅप्स, ह्या गॅप ज्या आल्या आहे ना, त्या गॅपचे आपण सेट केल्या आहे पूर्ण फॉर्म्युला. मग याला ओके करायचं, याला सेंटर आणि क्लोज. हे सेटिंग केल्यानंतर मग इथे यायचं ह्या डायमेन्शन कमांडमध्ये. बस इथे येऊन ह्या लाईनच्या कर्सर जवळ नेला का तुम्हाला डायमेन्शन दिसते आहे, ठेवून द्यायचं असं पूर्ण. असं जवळ नेलं का डायमेन्शन दिसतं आहे. एका लेवलमध्ये ठेवण्यासाठी बरोबर असं कर्सर जवळ न्यायचं आणि ह्या पॉईंटरवर ठेवून द्यायचं असं अशा प्रकारे. पुन्हा कर्सर जवळ गेलं, डायमेन्शन दिसल्यावर क्लिक करायची, मग साईडला आणून ठेवून द्यायचं असं.
आणि एस्केप. समजलं? बनवली? बनवून बघा.